सरकवलीत अवैध दारू विक्री विरोधात महिलांचा एल्गार, दारूबंदीसाठी पोलीस आणि उत्पादन शुल्क विभागाला निवेदन। 4 दिवसात नाही कारवाई केल्यास आम्ही तीव्र आंदोलन करून कार्यालयाला टाळे ठोकणार। दीपक भोसले। पंढरपूर तालुक्यात अनेक ठिकाणी अवैध व्यवसाय, पण सरकवलीतील महिला आल्यास सगळ्यात अगोदर पुढे। अवैध धंद्यांविरोधात पंढरपूर तालुक्यातील सरकुल सर्व महिलांनी आक्रमक भूमिका घेत गावात दारूबंदी आणि इतर अवैध व्यवसाय बंद करण्याची मागणी राज्य उत्पादन शुल्क विभागाला निवेदन सादर करत केली आहे। पंढरपूर तालुक्यातील अतिशय महत्त्वाच्या समजल्या जाणाऱ्या सरकोली गावामध्ये मोठ्या प्रमाणात अवैध दारू विक्री, मटका, गुटखा, जुगार क्लब यांसारखे अनेक अवैध धंदे सुरू असून याला कोणाचेही तरी राजकीय पाठबळ असल्याशिवाय असे व्यवसाय चालत नसतात। या व्यवसायाच्या माध्यमातून दररोज लाखो रुपयांची उलाढाल होत असताना अवैध दारू विक्रीमधून अनेक कुटुंब उद्ध्वस्त होत असताना आज या गावातील सर्व महिलांनी एक करीत या सर्व व्यवसायांकडे उत्पादन शुल्क विभागाचे लक्ष वेधलं आणि त्यांनी निवेदन सादर केलं असून या निवेदनामध्ये त्यांनी सविस्तर सर्व गोष्टींची मागणी केली आहे। या सर्व महिलांनी राज्य उत्पादन शुल्क विभागाला 3 ते 4 दिवसांचा कालावधी दिला असून 3 ते 4 दिवसात जर या सर्वच अवैध व्यवसायांवर कारवाई झाली नाही तर संबंधित राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या कार्यालयाला कुलूप ठोकू असा इशारा यावेळी गावातील सर्व महिलांनी दिला। कलप मोठ्या प्रमाणात चालतोय, मटका तिथं मोठ्या प्रमाणात चालतोय। वारंवार आम्ही निवेदन दिवसात कुठलीही कारवाई होत नाही, म्हणून आज आमच्या सरकुली गावच्या सगळ्या माता भगिनी आहेत, सगळे आमचे सर्व सहकारी या ठिकाणी निवेदन दिलेलं आहे। आम्ही त्यांना 3 ते 4 दिवसाची मुदत दिली आहे। जर 3-4 दिवसामध्ये आमच्या गावचे जे अवैध धंदे आहेत, मग दारू असेल, मटका असेल किंवा कलप असेल, जर नाही बंद झाला तर आम्ही स्वतः या ठिकाणी कार्यालयाला येऊन कुलूप लावल्याशिवाय राहणार नाही या ठिकाणी असं त्या पद्धतीने आम्ही निवेदन दिलेलं आहे। महिलांना बाहेर पडावं लागतं, एवढं मस्तवाल झालेत का अवैध धंदेवाले? कुणाचा राजकीय काय वरद हस्त आहे असं काय? त्या व्यवसायाला राजकीय हस्त आहे, तिथले काय गावचे पुढारी सुद्धा त्याला पाठिंबा देत आहेत। खरं तर ह्या दारूमुळं, मटक्यामुळं अनेकांनी जमिनी विकलेल्या आहेत। दारूमुळं 15-15, 20-20, 25-25 पोरं, अनेक शेतकऱ्याचे पोरं, तिथले कुटुंबातील पोरं त्या ठिकाणी आत्महत्या केल्यात। काय दारूमुळं किडन्या खराब झाल्या, काय लिव्हर खराब होऊन त्या ठिकाणी मयत झालेले आहेत। आता आणि किती दिवस ही वाट बघणार आहेत? अजून जवळ 100 ते 150 तरुण पोरं त्या व्यसनाच्या आरी गेलेले आहेत। त्यांची कधी काय मयत होईल सांगता येत नाही, अशी स्टेपला आहेत। म्हणून या ठिकाणी आम्ही सगळं या ठिकाणी जनजागृती केली। दत्ताभाऊ असतील, सुनेकाका असतील, सगळे आमचे प्रवीण बाबा, रामभाऊ दिघे, सगळे म्हणजे आमचे संवाददाता, सगळेच सर्व ग्रामस्थ, सर्व समविचारी आघाडीचे सर्व नेतेगण, पदाधिकारी सगळ्यांनी या ठिकाणी 2-3 दिवस जनजागृती केली। आज या ठिकाणी सगळ्या महिलांना सुद्धा त्या ठिकाणी आम्ही उपस्थित राहण्याचं आव्हान केलं आणि आमच्या आव्हानाला प्रतिसाद देऊन त्या ठिकाणी महिला उपस्थित राहिल्याबद्दल त्यांचं आम्ही समविचारीच्या आघाडीच्या वतीनं हार्दिक अभिनंदन करतो। आणि आम्ही त्यांना सांगितलंय, आपण जर ह्या उत्पादन शुल्क अधिकारी असतील, आपल्या पंढरपूर विभागाचे DYSP IPS अधिकारी डबळे साहेब, त्यांना सुद्धा आम्ही भेटलेलो आहे, त्यांना सुद्धा निवेदन दिलेलं आहे। 18 तारखेला उत्पादन शुल्क मिनिस्टर शंभूराज देसाई या ठिकाणी येणार आहेत, त्यांना सुद्धा आम्ही महिलांना बरोबर घेऊन निवेदन देणार आहे। जर त्याच्या अगोदर नाही त्यांनी दखल घेतली तर इथला अधिकारी असतील, आमचे बीट हवालदार असतील, त्यांना सस्पेंड केल्याशिवाय आम्ही राहणार आहे, अशा ठिकाणी आम्ही त्यांना निवेदन दिलेलं आहे। दारूमुळे काय झालं, माझ्या मुलीचं लग्न मी इथं सरकुल गावात दिली होती, तुषार गालफड्यांना। 8 महिन्यात ती दारू पिऊन लिव्हरवर सुजून ती काय आता जगात नाही राहिली। माझी मुलगी आता माझ्या घरी आहे। 8 महिन्यात जर आज संसार उद्ध्वस्त होत असेल तर दारू पिऊन करायची का या गावात? वर्ष झालं, आता वर्ष झालं ती वारलेली। एकाच घरातली 4 माणसं गेले दारू पिऊन गेली। आता महाग त्यांच्या घरात कोण असं म्हणजे एकलं हाय ते मुलगा आणि माई लेकरच आहे ती घरात। आता बघणार त्यांचं कोणानं करायचं, तरी मोर्चा काढला ह्यासाठी की दारूबंदी झालीच पाहिजे, नाहीतर आता मरण्याशिवाय पर्याय नाही बायकांकडे। वाटोळ होतायच की झाले की राहिले, बायांनी कष्ट करायचं, घरात कमवायचं, लेकरं सांभाळायची, दारू पिऊन लोळायचं। कशासाठी नवरं पाहिजे आम्हाला? आमची मुलं पाहिजे आम्हाला, आमचं कुटुंब पाहिजे, चांगलं पाहिजे। दारू आम्हाला दारू बंद केली पाहिजे, दारूबंदी झालीच पाहिजे, यासाठी मोर्चा आणला इकडं। अड्डावाल्याला काय सांगाल? अड्डावाल्यांना काय पकडायचं, त्यांना दारूबंदी करायला लावायची। काम करा, चांगलं जगा, आम्हाला पण जगू द्या। ओके, बर, काय झालं? पोरग दारू पिते काय? मुलगा आहे, हां, ते दारू रोज प्यायला लागले।
त्याला तिकडे नाही ती नदीकडे वाळू काढा म्हणते ती हां गाडी धरली उभा राहा म्हणते ती दारू गेली नवरा पण नाही दारू पिते हां रोज दारू पिऊन आम्हाला रोज भांडायचं घरात वाईट वाटत असेल कुठं तर वाईटच वाटतं की रोज आम्हाला जेवण सुद्धा करायला पाहिजे मनानच येते काय कशामुळे अवस्था झाली दारूमुळे आमच्या सासूबाची पण भांडणं दारूमुळेच आहे हां लेकाची बाजू त्यांनी घेते ते मला पण वाईट म्हणते हां प्रपंच उद्ध्वस्त व्हायला लागला म्हणून सरपंच पूर्ण उद्ध्वस्त झाले थांबा मी विचारले की सांगायचं नाव सांगा बर कशाला आला इथं दारू पिऊन लय धिंगाणा करते ती दारात दारूचं गंध इकडं दारूचं गंध लेकरं एकच लेकरू पितं बघा त्याची 2 मुलं आहेत ती त्या मुलाला सुद्धा नीट बोलत नाही दारू पितं रातचं पितं दिवसात येतं आम्हाला झोप येऊ देत नाही आणि आम्हाला काय दिसत नाही नवरा माझा येडा झाला बिन लग्नाचे एक पोरगा आहे ती म्हणतंय ह्याच्या पायात माझं लग्न होईना आम्ही काय खाऊन जाऊ का तुला सोडून जाऊ मग आम्ही कुठं जायचं व तुकडं मागायला सुद्धा आम्हाला जायला दिसत नाही कुठं जायचं दारूचं एवढी पाक तुम्ही बंदी करा केवढा आहे पोरग पोरगा आमचं मोठा आहे मग 35 वर्षाचं पोरगा आहे हां सांभाळता या नाही ती सांभाळत नाही पोरगा दुसरं बिन लग्नाचे एक सांभाळतात दारूमुळे वाटच व्हायला लागली सगळं समजा वाटून नवा त्याला आई म्हणत नाही का त्याची लेकरू सुद्धा म्हणत नाही आई नाही म्हणत दारू पिता नाही म्हणते मी केव्हा पिलो म्हणताय कुठं चालली आहे म्हणला सकाळी चालले जाऊ तुला काय करायचं आता ऐकणाऱ्याला काय सांगाल यातनं ऐकणाऱ्याला काय सांगा आता तुम्ही तेवढी बंद करा अजून सांगितलं ना आमचं दारूबंदीसाठी एवढा महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद आम्हाला मिळाला आणि ह्या आमच्या डोक्यात बाकीच्या विकासाचं मुद्दं होतं परंतु महिलांनी आम्हाला त्यांच्या घरी बोलावून दारूच्या ह्या समस्या आम्हाला बोलवून घरी सांगितल्या आणि एवढ्या प्रचंड समस्या ऐकल्यानंतर आम्ही राजकारणाच्या पलीकडे जाऊन ह्याचा विचार केला आणि आपल्याला पहिल्यांदा आपल्या DYSP साहेबाला आणि उत्पादन शुल्क अधिकारी यांना भेटून आपण महिलांचं निवेदन देऊया असं आमचं ठरलं आणि समविचारी आघाडीच्या माध्यमातून आम्ही ही बैठक लावली. या बैठकीतून आम्ही महिलांचे प्रश्न जाणून घेतले आणि आज इथं दगडे साहेब असतील किंवा राज्य उत्पादन शुल्कचे सर्व अधिकारी असतील यांना भेटून आम्ही हे निवेदन दिलं. आम्हाला ह्या कामासाठी या तालुक्याचे आमदार समाधानदादा अवताडे असतील, प्रशांत मालक परिचारक असतील, मोहोळचे आमदार राजाभाऊ खरे असतील, या सगळ्यांनी आम्हाला पाठिंबा दिला आणि गाव हे 100% दारूबंदी मुक्त झालं पाहिजे हा अजेंडा आम्ही घेऊन उतरलोय आणि ह्या सर्व अधिकाऱ्यांनी आम्हाला सपोर्ट करावा आणि सरकोली गाव हे पैलवानांचं गाव, अधिकाऱ्यांचं गाव, ह्या गावाला परत एकदा जुनं दिवस आणून दारूबंदी मुक्त गाव करूया एवढा आम्ही या ठिकाणी जाहीर प्रशासनाला आवाहन करतो. माननीय मुख्यमंत्री असतील, उत्पादन शुल्क मंत्री असतील यांनाही आम्ही या सरकोली गावाच्या वतीनं आवाहन करतो की या आवाहनाला त्यांनी सकारात्मक प्रतिसाद द्यावा आणि आमच्या गावची सरकोली गावची 100% दारूबंदी व्हावी एवढीच विनंती करतो.